Hello, everybody. I am myself Dr. Sanjeev Gujrati. I am an MBBS general practitioner. I am practicing since last 23 years in Kothurud, Pune. Okay. Today I will be talking on my topic is esophagitis. इसोफेजायटिसचा संक्षिप्त आढावा मी आज तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. इसोफेगायटिस तेव्हा होते जेव्हा तुमचा इसोफेगस इसोफेगस म्हणजे गळ्यातून पोटापर्यंतची नळी सुजते. त्यामुळे खाताना वेदना होतात, जळजळ होते, गिळण्यास अडचण येते. गर्भ अवस्था, धूम्रपान, ओबेसिटी आणि वयोमानानुसार काही सामान्य जोखीम घटक आहेत ज्यामुळे इसोफेगायटिस होण्याची शक्यता वाढते. जास्त प्रमाणात अल्कोहोल, कॉफी, चॉकलेट, चरबीयुक्त खाद्य पदार्थ किंवा मसालेदार खाद्यपदार्थ खाणे यामुळे इसोफेगायटिस होण्याचा धोका वाढतो. काही औषधी, रीढच्या हाडांची दुखापत, छातीतल्या ट्यूमरच्या उपचारांसाठी विकिरण आणि कमी पाण्याने गोळ्या निगळणे किंवा गोळ्या अडकणे यामुळे इसोफेगायटिस होण्याची शक्यता वाढते. काही ऑटोइम्युन रोग आणि अनेक खाद्य एलर्जी देखील इसोफेगायटिस विकसित करण्याची शक्यता वाढवतात. इसोफेगायटिसच्या विविध कारणाने आहेत. इसोफेगायटिसची विविध कारणं आहेत आणि प्रत्येकाने विविध प्रकारचे इसोफेगायटिस निर्माण करू शकतात. इसोफेगायटिसच्या प्रकारामध्ये रिफ्लक्स इसोफेगायटिस जे सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्याचं कारण म्हणजे पोटातील आम्ल इसोफेगस आतल्या आवरणाला जिरवणे. हे सहसा आम्लाच्या रिफ्लक्स किंवा उलट्यांमुळे होते. दुसरा प्रकार म्हणजे औषध प्रेरित इसोफेगायटिस, जो पॅरासिटामॉल किंवा अँटीबायोटिक सारख्या औषधांमुळे होऊ शकतो. संसर्गजनक इसोफेगायटिस फंगल आणि व्हायरल संसर्गामुळे होते, विशेषतः ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामध्ये आणखीन एक प्रकार म्हणजे ऑटो इम्युन इसोफेगायटिस, जो ट्रान्सप्लांट केल्यानंतर किंवा ऑटो इम्युन स्थितीत असल्यास होऊ शकतो. इसोफेगायटिसची लक्षणं यामध्ये गळ्यात वेदना, हार्टबर्न, निगळण्यास अडचण आणि हलक्या ते गंभीर छाती दुखादुखीचा समावेश असतो. इतर संभाव्य लक्षणांमध्ये आम्ल रिफ्लक्स, आम्लाच्या मागे येणे, गळ्यात अन्न अडकणे, अपचन, मळमळ, उलट्यांमधनं कधी कधी रक्त जाणे, तोंडाचे छाले पडणे, मुलांमध्ये खाण्यात अडचण यांचा समावेश होतो. एक आरोग्य सेवा प्रदाता इसोफेगायटिसचा निदान तुमच्या लक्षणाच्या आधारे करू शकतो. हे तुम्हाला ऍसिड रोधक औषधे देऊ शकतात, जे पाहण्यासाठी किती मदत करते की नाही. जर आराम मिळाला तर हे रिफ्लक्स इसोफेगायटिस असण्याची शक्यता आहे. जर आराम मिळाला नाही तर ते आणखीन चाचण्या करू शकतात, जसे की वरची एंडोस्कोपी किंवा इसोफेगल पीएच ची चाचणी, जी आम्लस्तर मोजते. इसोफेगायटिस उपचार करण्यासाठी तुम्हाला कारणानुसार जीवनशैलीत बदल किंवा औषधे घेण्याची आवश्यकता असू शकते. तुमच्या डॉक्टरांनी इसोफेगसच्या संरक्षणासाठी आणि उपचारासाठी औषधे दिली जाऊ शकतात. या औषधामध्ये ऍसिड रोधक औषधी असतात, अँटीफंगल, अँटीव्हायरल, प्रोकायनेटिक औषधे यांचा समावेश असू शकतो. तुम्ही इसोफेगायटिस साठी काही जीवनशैलीत बदल करू शकतात. उदाहरणार्थ आहारात बदल करणे, जसे की त्या खाद्यपदार्थापासून दूर नाही जे आम्ल रिफ्लक्स किंवा ॲलर्जी प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. तुमच्या औषधामुळे लक्षणं उद्भवत असल्यास तुम्ही गोळ्या घेतल्यास त्याऐवजी सिरप घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागल्यास त्यांचा पूर्ण गिलास पाण्यासह निगळण्याचा प्रयत्न करा. जेवणाच्या बाबतीत लहान जेवण करण्याचा प्रयत्न करा, विशेषतः रात्री आणि झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी जेवण समाप्त करा. जर तुम्हाला धूम्रपान किंवा मद्यपानाची आवड असेल तर लगेच थांबा. जर औषध किंवा जीवनशैलीत सुधारणा केली तर लक्षणे सुधारली नाहीत तर डॉक्टरांकडून सर्जरी वर विचार करू शकतात. जर इसोफेगायटिस ची लक्षणे गंभीर झाली किंवा उपचार न केल्यास व्यक्तीला गंभीर परिणामाचा सामना करावा लागू शकतो, जसे की इसोफेगस मध्ये वेदनादायक आणि रक्तस्राव करणारे अल्सर्स आणि इसोफेगसचे दाग, जो निगळण्यास अडचण निर्माण करतात. त्यामुळे पॅरेट्स इसोफेगस देखील होऊ शकतो.
जो जीवनात पुढं इसोफेगसच्या कॅन्सरचा धोका वाढवू शकतो. याच्यामध्ये यू विल हॅव टू चेंज युअर लाईफस्टाईल. ओके. The main problem is of lifestyle and having I mean nighttime junk food. Avoid your junk food, high calories food. Okay, Yes, sir. these are the basic reasons. Okay, then your addiction, alcohol, tobacco chewing, these are all aggravating factors. So basic, when you stop this, definitely you will be getting the results. And still, if you are suffering from some signs and symptoms, if you are not relieved after leaving of the addiction, you can consult your doctor, family physician. And as suggested, I have already told you, you can have you have to undergo some certain test, which is upper GI endoscopy. Okay. And the diagnosis will be more clear on upper GI endoscopy. After that, your doctor, your family physician, or your physician may prescribe you medicines which can relieve your signs and symptoms. So more of all, this is there has to be a change in a lifestyle. Avoid late night food. Okay, eat food in short intervals. Every 3 hours, go for a short meal. After say 8:30 p.m., you should avoid taking heavy meals. Avoid high fatty food. Okay, don't remain empty stomach for more than 3 to 4 hours, which can increase your acid reflux in your body.